मी अश्विनी निवर्गी उदगीर. लेखिका अश्विनी युट्यूब चॅनलच्या स्वयंप्रकाशी या उपक्रमात आजच्या भागात मी आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते. स्वयंप्रकाशी या उपक्रमामध्ये आपण विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना आमंत्रित करून त्यांच्या मुलाखती घेत असतो. आज आपण नाट्य क्षेत्रातले माननीय गौरव संभूत सर यांची मुलाखत घेणार आहोत आणि ते डोंबिवलीहून आपल्याला जॉईन झालेले आहेत. सर, आपलं या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. नमस्कार. धन्यवाद. नाटक बघायला आवडत नाही असा मराठी माणूस शोधूनही सापडणार नाही. रंगकर्मींच्या बद्दल आपल्याला विशेष कुतूहल असतं, त्यांच्या जीवनाबद्दल आपल्याला खूप उत्सुकता असते. तुम्हाला नाटकात काम करायचं आहे का? तुम्ही युवा कलाकार आहात का? मग हे नाट्य क्षेत्रातले निर्माते काय विचार करतात? ऑडिशनसाठी गेल्यानंतर त्यांना तुमच्याकडून काय काय अपेक्षा असतात? आणि आपली नाट्य क्षेत्रातल्या निर्मात्याची ओळख असावी, ते अभिनेते रंगभूमीवर काम करत असताना आपल्या भूमिकेबद्दल काय विचार करतात, हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचंय का? तर मग ही मुलाखत तुमच्यासाठीच आहे. ही मुलाखत शेवटपर्यंत बघा. माननीय गौरव संभूत सर यांच्या मुलाखतीतून त्यांचा प्रवास तर आपण उलगडणार आहोतच, परंतु ही मुलाखत तुम्हा सर्वांसाठी खूप मार्गदर्शक सुद्धा ठरणारी आहे. मी सुरुवातीला सरांचा परिचय करून देते, मग आपण मुलाखतीला सुरुवात करूया. आपल्याकडे आलेले आहेत माननीय गौरव राजेंद्र संभूत सर, तर डोंबिवलीहून आपल्याला जॉईन झालेले आहेत. अजय संस्था ठाणे इथले ते अध्यक्ष आहेत आणि ते पूर्ण वेळ रंगभूमीसाठी कार्य करत आहेत. अतिशय निगर्वी असं हे व्यक्तिमत्व आहे. जितका वेळ ते ऑन स्टेज काम करतात, बॅक स्टेज सुद्धा ते तेवढंच काम करतात. जपूर्झा अंतर्गत 3 एकांकिका स्पर्धांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, व्यवस्थापन केलेलं आहे, निर्मिती केलेली आहे आणि आता जपूर्झाचं 12वं वर्ष चालू आहे. 500 पेक्षा जास्त कलाकारांना त्यांनी संधी दिलेली आहे. रंगभूमी दिनानिमित्त अंतराय कार्यक्रमात रंगभूमीच्या विविध विषयांवर सादरीकरण झालेलं आहे. चिंब या 2 अंकी नाटकामध्ये त्यांनी काम केलेलं आहे, त्याची निर्मिती केलेली आहे आणि महाराष्ट्रभर त्याचे प्रयोग त्यांनी केलेले आहेत. राज्यनाट्य स्पर्धेमध्ये सादर केलेले कुठे गेला चाणक्य, तुझा तू वाढवी पेशन्स, एक युवा उपनिषद, अशा अनेक एकांकिकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, नाटकांमध्ये काम केलेलं आहे आणि निर्मिती सुद्धा केलेली आहे. उत्तुंग एकांकिका स्पर्धेत प्राथमिक फेरीत त्यांना अभिनयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे आणि अनेक पारितोषिक त्यांनी मिळवलेली आहेत. शब्द सेल्फी मध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे आणि निर्मिती सुद्धा केलेली आहे. 2018 मध्ये पु ल देशपांडे जन्मशताब्दी निमित्त शतकोटी इव्हेंट मध्ये 100 विनोदी अभिवाचन त्यांनी घेतलेले आहेत. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी वाचन वेडे ही पुस्तकांवर आधारित स्पर्धा ते घेतात. ही अनोखी स्पर्धा असते, त्याही बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर नाट्यरंग एकांकिका स्पर्धांचं ते आयोजन करतात. दरवर्षी 26 जानेवारीला एक विषय घेऊन ठाण्याला संमेलन घेतलं जातं. काव्य योग पुरस्कार सुद्धा ते देतात. रंगजेता ही एकपात्री स्पर्धा डोंबिवली इथं ते घेतात. व्यावसायिकांसाठी ते जाहिरातींचंही काम करतात. तसंच शासन महोत्सवांसाठी रील बनवण्याचं, पोस्टर्स बनवण्याचं सुद्धा ते काम करतात. त्यांनी शॉर्ट फिल्म सुद्धा बनवलेले आहेत आणि 18 महोत्सवामध्ये शॉर्ट फिल्म्स या विजेत्या ठरलेल्या आहेत. अशोक पर्व स्कॉलरशिप 2023 गडकरी रंगायतन इथं ही दिली जाते. आता मी पुन्हा एकदा सरांचं स्वागत करते आणि त्यांना पहिला प्रश्न विचारते की तुम्ही अभिनेते पण आहात, निर्माते पण आहात, तर अभिनेता व्हायची इच्छा बालपणापासून होती का? शालेय जीवनात, महाविद्यालयीन जीवनात आता मला अभिनय करायचा आहे हे तुम्ही लहानपणापासून ठरवलं होतं का? नाही, असं अजिबात नाहीये. खरं तर शाळेमध्ये असताना आपण नॉर्मल गॅदरिंग करतो तिथपर्यंतच हे सगळं होतं. त्यानंतर असं काही लक्षात देखील नव्हतं की आपल्याला पुढे काय करायचं आहे. आणि मी जेव्हा कॉलेजमध्ये गेलो तेव्हा कॉलेजमध्ये सुद्धा असं आमची काहीच ऍक्टिव्हिटी होत नव्हती. तिकडे नेहमीप्रमाणे युथ फेस्टिवल होत होते, पण त्यांना बजेट्स नाही, नवीन मुलांना संधी नाही, या सगळ्या गोष्टी तिकडे सुद्धा होत होत्या. आम्ही तिकडे नुसता चाचपडत होतो. मग मी एका दुसऱ्या नाट्यसंस्थेमध्ये त्यावेळेस गेलो डोंबिवली मधल्या, आणि मग नंतर मला एक मित्र भेटला. त्याने सांगितलं की अशी अशी एक ठाण्याला नाट्यसंस्था आहे, तर तू तिकडे जॉईन हो. आणि त्यावेळेस त्यांचं नाटक सुरू होतं, अस्साई गो सुरेखबाई, डॉक्टर क्षितिज कुलकर्णी यांचं. तर मग मी तेव्हा त्यांना भेटलो आणि मग त्याच्यानंतर माझा प्रवास तो सुरू झाला.
त्यामुळे हे काही असं ठरवून होत नाही. मला वाटतं की ते जर आपल्या नशिबात असेल तर ते तसं घडतं आणि तसा मार्ग आपल्याला दिसतो आणि तो मार्ग आपण जर योग्य घेतला त्यावेळेस तर नक्कीच आपण वाटचाल करू शकतो. नक्कीच. पण याच्यामध्ये जेवढा नशिबाचा भाग आहे, तेवढाच तुमच्या मेहनतीचा सुद्धा भाग आहे. तुम्ही हो, स्वतःच्या नक्कीच. अभिनयावर खूप मेहनत घेता, स्वतःवर खूप मेहनत घेता, नाटकावर मेहनत घेता आणि म्हणून मग ती नाटक खूप यशस्वी होतं. अजेय हो. संस्था ही नेहमी प्रयोगशील अशी संस्था आहे. नवीन-नवीन प्रयोग ते सतत करत राहतात. तर तुमचं एक नाटक जे खूप गाजलं, महाराष्ट्रभर त्याचे प्रयोग झाले, ते म्हणजे चिंब हे नाटक. तर त्या हो. नाटकाविषयी पण सांगा, तो प्रवास कसा होता? आणि त्याच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी प्रयोग करत असताना तुमची एखादी हृदयस्पर्शी आठवण पण आम्हाला तुम्ही सांगा. नक्कीच. खरं तर चिंबचा प्रवास हा सुरू झाला 2015 नंतर. त्यावेळेस आमचा झपूर्झा म्हणून जो नाट्य इव्हेंट असतो तो झाला आणि क्षितिज कुलकर्णी यांची कादंबरी होती चिंब मॅजेस्टिक प्रकाशनची. त्याला त्यावेळेस वामन अनंत रेगे यांचा पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार मिळाल्यानंतर त्यावर नाटक करायचं ठरलं आणि मग त्याचं 2 अंकी नाट्य रूपांतर केलं डॉक्टर क्षितिज कुलकर्णी यांनी आणि मग ते नाटकाचा प्रवास सुरू झाला. खरं तर नाटक करताना अनेक गोष्टी असतात. म्हणजे ज्यावेळेस आपण नाट्यगृहात नाटक लावतो, त्यावेळेस असं होत नाही की पहिल्या प्रयोगापासून तुडुंब तुम्हाला म्हणजे प्रेक्षक येतात, गर्दी खूप होते किंवा प्रचंड बुकिंग मिळतं, असं होत नाही. तर तुम्हाला अनेक अडथळ्यातून यामध्ये जावं लागतं आणि तो प्रवास खूप चांगला होता. पण आम्ही त्यावेळेस असा विचार केला, की यामध्ये आपण नाट्यगृहात प्रयोग लावणार आणि मग त्यावेळेस तिकडे प्रेक्षक किती येईल, काय येईल, आपली पब्लिसिटी होईल का नाही, लोकांपर्यंत नाटक पोहोचेल की नाही? जे आपण आता नवीन आहोत, तर प्रेक्षकांना कसं समजेल आपलं नाटक आहे? तर त्यावेळेस असा विचार केला, की मग आपण प्रेक्षकांपर्यंत जायला काय हरकत आहे? आपण प्रेक्षकांपर्यंत जाऊ, त्यांना आपलं नाटक सांगू. त्यामुळे नाट्यगृहातनं आम्ही चिंब नाटक हे काही काळासाठी आम्ही बाहेर काढलं. मधून-मधून नाट्यगृहात करत होतो आणि मग काही वेळेला कुठल्या संस्थेसाठी प्रयोग करणं, त्यानंतर कुठल्या कॉलेजेसमध्ये जाऊन प्रयोग करणं, हे आम्ही सुरू केलं. आणि मग याच्यामधून प्रेक्षकांचा रिस्पॉन्स वाढायला लागला. अनेक ठिकाणाहून आम्हाला प्रयोगासाठी बोलवण्यात आलं. तर हा प्रवास चिंबचा सुरू झाला आणि त्याची घोडदौड सुरू झाली आणि हा प्रयोग लोकांना सुद्धा आवडला, की आम्ही त्यांच्यापर्यंत जातोय, आम्ही पोहोचतोय. याच्यामध्ये आठवणी प्रचंड आहेत. म्हणजे त्याच्यावर खरं तर पुस्तक लिहायला हवं असं मी नेहमी म्हणतो चिंब पुस्तकावर. एक आठवण सांगायची म्हणजे तुम्हाला पुण्याला सर्वांना माहिती असेल मुक्तांगण म्हणून आहे, की जिथे व्यसनमुक्ती केंद्र आहे. हो, तर त्या व्यसनमुक्ती केंद्र आहे. व्यसनमुक्ती बरोबर. हां. हां. काय? हां, तेच व्यसनमुक्ती हां. केंद्र आहे, मुक्तांगण हे. हो, बोला. हो. हां. हां, मग एकदा आम्ही तिकडे प्रयोग करायचं ठरवलं. त्यांच्याकडनं मंजुरी मिळाली आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं, की "हे बघा, हे सर्व इथे पेशंट आहेत. हे कदाचित उठून जाऊ शकतात तुमचं नाटक बघताना, अस्वस्थ होऊ शकतात." तर आम्ही म्हटलं, की "ठीक आहे, आपण एक प्रयोग करून पाहू." पण आम्ही आम्ही ज्यावेळेस तिकडे नाटक सुरू केलं, तर नाटक सुरू होईपर्यंत संपेपर्यंत तिकडे कुठलाही प्रेक्षक उठला नाही आणि त्या प्रेक्षकांनी ज्या काही आम्हाला प्रतिक्रिया दिल्या, त्या आम्हाला आजवर कुठल्याही नाट्यगृहात, कुठल्याही लोकांमध्ये मिळालेल्या नाहीत. इतका सुंदर तो प्रयोग झाला. त्याशिवाय एक खडवलीला वृद्धाश्रम आहे. त्या वृद्धाश्रमामध्ये जे आजी-आजोबा आहेत, आम्ही त्यांच्यासाठी ते हं, नाटक हं. केलं. तर त्यांना ते इतकं आवडलं. त्यांना खूप छान वाटलं, की आपण आता एकटे असं आयुष्य जगतो इथे. आपण सगळ्यांपासून लांब आहोत. आपल्यासमोर टीव्ही सोडून दुसरं काहीच नाहीये. तर आपल्यापर्यंत अशी एक टीम येऊन काहीतरी सादरीकरण करते आहे. आपल्याला एक नाट्यानुभव देतीये, जो आपल्याला आता कदाचित मिळणारच नाही आहे पुढे किंवा आपण इकडनं सुटका आपली नाही आहे. तर अशा काही हं. प्रेक्षकांना आनंद सुद्धा मी दिला आणि ज्यांना नाटक खूप आवडलं. मला वाटतं अशा सर्वांचं आशीर्वाद नाटकावर होते. त्याचबरोबर सर्व कलाकार वगैरे जे काही होते, त्यांनी सुद्धा हां, हां. त्याच्यामुळे ते खूप छान. हां, बोला, बोला. एक मिनिट. हां. त्यामुळे ते नाटक आवाज येतोय ना? हो, येतोय. हां. त्यामुळे नाटक अतिशय ते चांगल्या प्रकारे झालं, लोकांपर्यंत पोहोचलं आणि आम्ही लवकरच त्याचा विचार करतोय, की त्याचं शूट करून एक ते सर्वांसमोर आणावं आणि एक 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 सर्वांसमोर ते कायमचं राहील या निमित्ताने नाटक. हो, हो. ही खूपच अभिनव आणि खूप चांगली कल्पना आहे.
कारण नाटकाचा प्रयोग प्रत्येक गावाला जाऊन दाखवणं शक्य नाही. परंतु जर तुम्ही फिल्म बनवली किंवा तर हो. ते सगळ्यांपर्यंत ती पोहोचू शकेल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हो. ती पोहोचेल. मला तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे, की शतकोटी रसिक नावाचा जो तुमचाच ग्रुप आहे, WhatsApp ग्रुप आहे. तर तो तुम्ही हो. केव्हा सुरू केला? त्याच्यावर अनेक नामवंत साहित्यिक आहेत. हो. आणि विषय पण डॉक्टर क्षितिज कुलकर्णी सर सतत त्याच्यावरती विषय देत असतात. नवनवीन विषय सर नेहमी देतात आणि अगदी म्हणजे नवीन लिहिणारे सुद्धा आता सराईतपणे लिहायला लागलेले आहेत. म्हणजे सहज लिहितो असं म्हणत ते अगदी इतके चांगलं लिहायला लागलेले आहेत, की ते आता नामवंत हो. झालेले आहेत. तर त्या ग्रुपची निर्मिती कधी केली आणि कसं तो चालू झाला तो ग्रुप? असा समूह बनवायचा म्हणून तो बनवलेला नाही. तर ज्यावेळेला 2018 साली पु. ल. देशपांडेंची जन्मशताब्दी वर्ष होतं, त्यावेळेस आपले आपल्या क्षितिज कुलकर्णी यांनी संकल्पना काढली, की एका दिवसात 100 विनोदी अभिवाचनाचा आपण कार्यक्रम घ्यायचा आणि त्यामध्ये हं, हं. कुठल्याही लेखकाचं विनोदी लेखन असलं पाहिजे, त्याचं अभिवाचन करायचं. त्याला जास्तीत जास्त 8 ते 10 मिनिटं मिळतील आणि मग या निमित्ताने कार्यक्रम आहे. आम्हाला यासाठी लोकं हवेत, अभिवाचन हवे आहेत आणि त्याला खूप मोठा रिस्पॉन्स मिळाला महाराष्ट्रातून. त्यासाठी प्रचंड साहित्यिक, नामवंत साहित्यिक सुद्धा आले आणि ते एक ग्रुप त्याचं नाव दिलं शतकोटी आणि शतकोटीच कार्यक्रम होता. हं, हं. आणि मग हे करताना मग एकदा कार्यक्रम झाला. मग याच्यानंतर विचार केला आम्ही, की आता काय करायचं? हं, हं. म्हणजे आपलं नाटक तर हे झाला, आपला कार्यक्रम झाला, 100 अभिवाचनं झाले, एवढी लोकं आहेत. तर आपण काय करायचं? तर यांच्यासाठी आता पुढे काहीतरी प्लॅटफॉर्म असला पाहिजे. यामधले अनेक ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत, की हे उत्तम कवी आहेत, वाचक आहेत. तर मग यांच्यासाठी तो शतकोटी नावाचा आपण WhatsApp ग्रुप आहे तो तसाच ठेवला. जे हं. नवीन लोकं आणि मग त्याच्यावर या शतकोटी समूहावर आठवड्याला 7 विषय दिले जातात. त्यावर ते लिहू शकतात. त्याचबरोबर तिकडे कवितेसाठी कोणताही विषय नसतो आणि मग त्याच्यातूनच एक संकल्पना नवनवीन त्याच्यातून निघत गेल्या. तर 2018 पासून ते आत्तापर्यंत शतकोटी समूह जो आहे तो अगदी व्यवस्थित सुरू आहे. त्याच्यामध्ये अनेक लोकं नवीन जॉइन होऊ शकतात. असं काही नाही की जे मोठमोठे साहित्यिकच पाहिजे किंवा असं काही पाहिजे. हं, हं, हं. तर त्याच्यामध्ये सर्व लोकं जॉइन होत गेले आणि अशा प्रकारे समूह तो वाढत गेला आणि आजपर्यंत तो असाच चालू आहे आणि तो निरंतर तो चालू राहील याची आम्ही काळजी घेत आहोत. हो, हो. मी स्वतः हं. सुद्धा शतकोटी रसिकवर आहे. मला एक गोष्ट अगदी आवर्जून रसिकांना सांगायची आहे, की शतकोटी रसिक हा फार चांगला ग्रुप आहे. अतिशय दर्जेदार आहे. त्याच्यावर नामवंत साहित्यिक आहेत, नवोदित आहेत. विशेष गोष्ट मला अजून एक जाणवली ती अशी, की जेव्हा कवी संमेलनं वगैरे होतात, म्हणजे या ग्रुपवर असलेले जे सदस्य आहेत, ते टेक्नॉलॉजीमध्ये फार हुशार आहेत. फार पुढे गेलेले आहेत. आणि समजा नवोदित कोणी माझ्यासारखं आलं आणि आता कवी संमेलन घ्यायचं आहे, तर त्यांना ही जी युवा टीम आहे, मग ते कार्तिक हजारे असतील, अवधूत येरगोळे असतील किंवा स्वतः गौरव समुद्र सर असतील, डॉक्टर क्षितिज कुलकर्णी सर असतील. तर समजा कवी संमेलन घ्यायचं आहे, तर मग कॅमेरा कुठे ठेवावा, किती अंतरावर बसावं, कसं फेस करावं आणि व्हिडिओ निर्मिती जर करायची असेल, उदाहरणार्थ वाचनवेडे असेल, शब्द सेल्फी असेल, तर ती कशी करावी हे शिकवलं जातं रीतसर. म्हणजे हे काहीतरी विशेष आहे, की साहित्यिक गोष्टी तर तुम्ही देताच आहात. पण तंत्रज्ञानामध्ये तुम्ही त्यांना ट्रेन करत आहात आणि ही गोष्ट खूप विशेष आहे. शिवाय आपण बोलत होतो आता उपक्रमांबद्दल नवीन-नवीन शतकोटीवर होणाऱ्या. तर त्याच्याबद्दल पण तुमच्याकडून मला जाणून घ्यायचं आहे, की वाचन वेडे याची आता जाहिरात आलेली आहे आणि हो. तुम्ही तर म्हणजे निर्माते जरी असलात, तरी तुम्ही स्पर्धक म्हणून सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही जॉइन होता. कारण नव्यानं शिकत राहणारा असा तुमचा स्वभाव आहे, की नवीन-नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला आवडतात. तर हे वाचन हो. वेडी काय आहे आणि ही कशी स्पर्धा आहे? वाचनवेडे ही अतिशय वेगळी स्पर्धा आहे, की यामध्ये ही 2018 नंतर सुरू झालेली स्पर्धा आहे. यामध्ये हं, असं हं. असतं, की ही स्पर्धा फक्त आणि फक्त आपली पुस्तकावरच आधारित असते. कारण हं. आपण जर आजूबाजूला पाहिलं तर सगळीकडे अभिवाचनाच्या होतात. त्यानंतर तिकडे कविताच्या होतात किंवा इतर इतर अनेक स्पर्धा होतात. पण त्याच्यामध्ये
आपण पुस्तकांवर आधारित अशी एक सुद्धा स्पर्धा होत नाही. तर खरं तर हे दुःख आहे, की हे जागोजागी व्हायला हव्या. आपली भाषा टिकायला हवी, वाचन वाढायला हवं. कारण जर आपलं वाचन वाढलं तर शब्द नीट लागतात आपल्याला, अर्थ समजतात आणि वाचन वाढण्यासाठी या स्पर्धेची निर्मिती झाली आणि ती अजय संस्थेने केली. अर्थात संकल्पना आपल्याला माहिती आहे डॉक्टर क्षितिज कुलकर्णी यांची ती आहे आणि हे करताना यामध्ये काय केलं जातं तर एक 100 पुस्तकांची यादी दिली जाते. या 100 पुस्तकांमधून तुम्ही एक पुस्तक निवडायचं असतं आणि शक्यतो ते आधी वाचलेलं नसावं अशी आमची इच्छा आहे. पण ती दरवेळेस होतच असं नाही आणि त्यानंतर यामध्ये ऑनलाईन सुद्धा काही जण सहभागी होऊ शकतात आणि ऑफलाईन सुद्धा होऊ शकतात आणि आणि तुमचा एक संघ तयार केला जातो. हा 6 ते 7 जणांचा. हा संघ तयार केल्यानंतर तुम्हाला त्या पुस्तकांवर काही टास्क दिले जातात आणि मग त्याची उपांत्य फेरी, फायनल फेरी आणि मग सुरुवात शेवट असं सर्व त्याच्यामध्ये होतं. आणि यामध्ये मी नेहमी म्हणजे स्पर्धक म्हणून सुद्धा सहभागी होतो. कारण मला सुद्धा माझं वाचन वाढवायचं असतं. खूप गोष्टी शिकायच्या असतात आणि इतर लोकं सुद्धा पुस्तकांवर काय बोलतात, कुठलं पुस्तक निवडतात हे खूप जाणून घेण्यात इंटरेस्ट असतो. म्हणून ही स्पर्धा खूप म्हणजे विशेष आहे आणि या स्पर्धेचं वर्षभर लोक नाव घेत असतात. म्हणजे ही स्पर्धा कधी आहे, शब्द सेल्फी कधी आहे, हे कार्यक्रम लोकांच्या सतत डोक्यामध्ये असतात. ते विचारत असतात, आता कधी स्पर्धा, आता काय वाचू आम्ही, आता ते सतत आता टास्क कुठला येईल आपल्याला, आपल्या पुस्तकांचं आपलं मुखपृष्ठ काय असेल, मग त्याची प्रस्तावना काय असेल. खरं तर मी सुद्धा एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष देत नव्हतो आधी वाचनामध्ये. पण मग मी सुद्धा ते वाचायला लागलो, प्रस्तावना वाचायला लागलो, मुखपृष्ठ बघायला लागलो. तर हा एक सर्वांगीण आपला विकासच होतो या स्पर्धेमुळे. हाच त्याचा उद्देश. अगदी बरोबर आहे. वाचन वेडे ही स्पर्धा खास वाचन संस्कृती वाढवण्यासाठी, रुजवण्यासाठी म्हणून घेतली जाते आणि याच्यामधून खूप चांगला रिस्पॉन्स तुम्हाला मिळतो आहे. होय, वाचन होय. वेडेचं मी बघते खूप 7, 8, 9 टीम्स होतात आणि त्या सगळ्या टीम्सच्या मध्ये मग ही स्पर्धा घेतली जाते आणि ती दरवर्षी खूप म्हणजे उत्सुकता असते लोकांना, की या स्पर्धेमध्ये कोण जिंकतंय, कसे प्रश्न येतायत. पुस्तकाच्या प्रत्येक अंगाबद्दल त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेले असतात. अ, होय. आता मला तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा आहे, की तुम्ही अभिनेते पण आहात आणि निर्माते पण आहात. तुमच्यासाठी जास्त अवघड भूमिका कोणती आणि का? अवघड भूमिका म्हणाल तर ती निर्मात्याची आहे नक्कीच. कारण हां. आणि स्टेजवर गेल्यावर अभिनेत्याची आहे. त्यामुळे त्या दोन्ही गोष्टी आहेत. पण निर्मिती करणं हे खरंच मोठं काम आहे आणि कठीण काम आहे आणि खूप धावपळीचं देखील काम आहे. आणि त्याबरोबर स्टेजवर तुमचं नाटक रंगवणं हे सुद्धा तितकंच कठीण काम आहे. कारण इतकी सगळी मेहनत करून तुम्ही स्टेजवर जर काही चांगला परफॉर्मन्स करू शकला नाही, तर काय करणार? ते प्रेक्षक निघून जाणार आणि त्याचा लॉस हा निर्मात्याला घ्यावा लागणार. त्यामुळे निर्मितीबरोबरच अभिनय हे सुद्धा माझ्यासाठी महत्वाचं आहे. पण इतर कलाकारांचा इतका छान सपोर्ट असतो त्याच्यामुळे नाटक हे छान होतं आणि ह्या दोन्ही गोष्टी बरोबर चालू असतात. तुमची टीम पण खूप छान आहे. पूर्ण हो. युवा टीम आहे आणि प्रत्येक जण अगदी भरभरून योगदान या सगळ्यामध्ये देत असतो. म्हणजे ऑन स्टेज, ऑफ स्टेज, बॅक स्टेज सगळे कलाकार अगदी म्हणजे भरभरून योगदान देतात, सहकार्य करत असतात. होय. तुमची डिजिटल मार्केटिंग एजन्सी पण आहे. तर डिजिटल हो. मार्केटिंग एजन्सीमध्ये तुम्ही काय-काय करता? हां. खरं तर डिजिटल मार्केटिंग एजन्सी म्हणजे आमचं अजय स्टुडिओज जे आहे, त्याच्या अंतर्गत हे काम केलं जातं. याची सुरुवात आधी सांगतो कशी झाली, की आम्ही पूर्वीपासून आम्ही जो काही कार्यक्रम करायचो, त्याचं एक प्रमोशन करायचो आणि हे प्रमोशन करताना आमच्या असं लक्षात आलं, की हेच प्रमोशन इतर व्यावसायिकांना सुद्धा तर हवं असतं. म्हणजे मी माझा एखादा व्यवसाय सुरू करतोय, भलेही तो खूप छोटा आहे, पण तो लोकांना सांगितल्याशिवाय हा समजणारच नाहीये, की हा माझा व्यवसाय आहे आणि हे मी विकतो किंवा हा माझा असा-असा व्यवसाय मी ह्याची निर्मिती करतो. जसं साहित्यिक एखादा कार्यक्रम आपण निर्मिती करतो, तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तसं माझं प्रॉडक्ट जर मी बनवत असेल कंपनीतून, तर ते सुद्धा लोकांपर्यंतच पोहोचणं गरजेचं आहे. दोघांची गरज म्हणजे प्रेक्षक किंवा लोकं हीच आहे. तर या या संकल्पनेतून आम्ही त्याची सुरुवात केली आणि मला असं वाटतं, की त्याला खूप लवकर रिस्पॉन्स मिळाला आम्हाला. आम्हाला त्यासाठी कंपन्या किंवा क्लायंट्स हे लवकर मिळत गेले. कारण एक तर यामध्ये असं आहे, की त्यांना क्रिएटिव्ह जाहिरात बनवणारी लोकं सर्वांना हवी होती. दुसरी गोष्ट हं. अनेक कंपन्या हे म्हणजे त्यांच्याकडनं एक पैसे तर घेतात, पण त्यांना योग्य सर्व्हिस दिली जात नाही.
म्हणजे आपल्या हम्म. व्यावसायिकाला काय हवंय हे समजणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्याचा इंटरेस्ट कशात आहे, त्याला कशाची जाहिरात करून हवी आहे. नाहीतर मग दोघं वेगवेगळ्या प्लेनवर असतात आणि मग त्याच्यातून थोड्या दिवसांनी असं होतं की त्या एजन्सीचं काम काढून घेतलं जातं, नंतर दुसऱ्या कोणाला तरी दिलं हम्म. जातं. तर मग याच्यातून आम्ही तो व्यवसाय सुरू केला आणि आतापर्यंत तरी आम्ही कंपन्यांना जे हवं आहे आम्ही त्याप्रमाणे त्यातनं व्हिडिओची निर्मिती करतो, रील करतो, पोस्टर्स बनवतो. अजून मोठ्या प्रमाणात कुठला इव्हेंट ऑर्गनाईज करून जर हवा असेल तर त्या प्रकारे करतो. अजून त्यांना काही शॉर्ट फिल्म बनवून हवी असेल किंवा सिनेमा रिलेटेड काही काम असेल, नाटका रिलेटेड काही असेल तर या सगळ्याच्यात सुद्धा आम्ही एक्सपर्ट आहोतच. पण एजन्सी म्हणून जे काही एका व्यावसायिकाला जे काही हवं आहे त्याचा व्यवसाय चालवण्याकरता, तर ते आम्ही त्यातून देतो. असं अजय स्टुडिओज अंतर्गत ती एजन्सी आहे. अच्छा. मी गौरव संभू सरांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. ज्यांना सरांशी संपर्क करायचा आहे, स्वतःसाठी जाहिरात करून हवी असेल त्यांनी त्यांच्याशी संपर्क करा. एवढंच नाही तर युवा कलाकारांसाठी सुद्धा त्यांचा नंबर तुम्हाला उपयोगी पडेल. अजय संस्थेमध्ये तुम्हाला काम करायचं असेल, गौरव संभू सरांसोबत काम करायचं असेल, तर तुम्ही त्यांना नक्कीच संपर्क करू शकता. आताच आपण बोलत होतो शॉर्ट फिल्म्स बद्दल, की तुम्ही शॉर्ट फिल्म्स बनवता. हो, 18 हो. शॉर्ट फिल्म्स या महोत्सवामध्ये विजेत्या ठरलेल्या आहेत. आणि हम्म. तुमचे रील्स पण मी पाहिलेले आहेत आणि त्याच्यातली जी बाबाजींची भूमिका तुम्ही करता ती मला फार आवडते. तुम्ही फार उत्तम प्रकारे ती भूमिका करत असता रील्समध्ये. तर ते शॉर्ट फिल्म्स बद्दल सांगा. कारण सध्या शॉर्ट फिल्म्स ह्या खूप ट्रेंडिंगवर आहेत. खूप हो. चालतात शॉर्ट फिल्म्स. लोकांना अतिशय आवडतं शॉर्ट फिल्म बघायला. हम्म. तर त्याबद्दल तुम्ही सांगा, की तुम्ही कसं बनवता आणि आतापर्यंत एवढ्या शॉर्ट फिल्म्स तुम्ही बनवल्या आणि त्या विजेत्या ठरलेल्या आहेत. हो, खरं तर शॉर्ट फिल्म जो विजेता म्हणजे ठरणं जे आहे, तो मला असं वाटतं आमच्या ह्याच्यातला खूप पुढचा टप्पा होता, की हं, हं. ज्यावेळेस कुठल्या आधी एक संकल्पना होती, की शॉर्ट फिल्म बनवायची. पण त्यावेळेस आमच्याकडे कॅमेरा नव्हता, तेवढ्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. तर त्यावेळेस हं, आम्ही हं. शॉर्ट फिल्म बनवत होतो आणि इथे शिकत होतो. शॉर्ट फिल्म म्हणजे काय तर एक छोटी कथा, की जी तुम्हाला 8 ते 10 मिनिटात मांडायची आहे. ती हं, हं. एकांकिकेसारखी नाही झाली पाहिजे. नाट्य पण त्याच्यात असलं पाहिजे, पण ते नाटक नाही वाटलं पाहिजे. पण ती कॅमेरावर आपल्याला करायची आहे. तर मग यामधून शॉर्ट फिल्म करता हळू आम्ही शिकत गेलो, की त्यातलं एडिटिंग कसं असतं, लाईट्स कसे वापरायचे असतात, त्याच्यासाठी नेमकी कथा काय असली पाहिजे. तर आमच्या यावर अशा चर्चा व्हायच्या. आम्ही एकत्र सिनेमे बघायचो. अवधूत, मी, क्षितिज सर त्यावेळेस आम्ही तिघं एकत्र जायचो, बघायचो. मी चर्चा करायचो. मग त्याच्यानंतर याची खऱ्या अर्थाने सुरुवात कुठे झाली असेल, तर ती शब्द सेल्फी कार्यक्रमातून झाली. शब्द सेल्फी बरं. कार्यक्रम हा आपला आपला शब्द सेल्फी कार्यक्रम हा मराठी कवितांवर आधारित असतो आणि हं. यावर ज्या शॉर्ट फिल्म्स बनतात, त्या सुद्धा मराठी कवितांवरच बनतात. म्हणजे मराठी कवितांचा जो आशय आहे, तो घेऊन आपण ती फिल्म बनवायची. 8 मिनिटाची, 10 मिनिटाची किंवा थोडी मोठी फार. तर यामधून ती खरं तर सुरुवात झाली आणि मग त्यातून असं लक्षात आलं, की हो, हे चांगलं होतंय. कारण या फिल्म्स आम्ही दाखवायचं कुठे? तर शब्द सेल्फी होतो हा दरवर्षी गडकरी रंगायतनमध्ये आणि गडकरी हं. रंगायतनमध्ये प्रोजेक्टरवर मोठ्या त्या शॉर्ट फिल्म्स ह्या दिसतात. तर मग आम्ही नंतर विचार केला, की नाही यासाठी एक चांगला कॅमेरा देखील पाहिजे. मग त्या हं, कॅमेराने त्या हं. शूट होतील, एडिटिंग होईल, लाईट्स वापरले गेले पाहिजे. मग याच्यामध्ये अ, सर्वांनीच त्यामध्ये विचार करायला सुरुवात केलं. मग त्याच्यामध्ये कार्तिक आहे, हेमांगी आहे, अवधूत आहे, की यांनी त्या माध्यमाचा विचार केला आणि क्षितिज सर सुद्धा स्वतः फिल्म करतातच. त्यामुळे त्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये योगदान आहे सर्वांचं. संकल्पनाच त्यांची आहे. तर हे करताना मग आम्हाला एकदा सापडलं, की शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल्स असतात. तर आम्ही शब्दशिल्पीच्या आधी एका फेस्टिव्हलसाठी फिल्म्स पाठवली. त्याच्यानंतर आमची काही तिकडे निवडली गेली नाही. आम्हाला सांगितलं, की हे चांगलं नाहीये, असं नाहीये, तसं नाहीये. असं ते काय आलं. म्हणलं, की नाही आपण चांगली शॉर्ट फिल्म ही बनवायचीच. मग त्याच्यामध्ये योग्य ते योग्य स्क्रिप्ट बनवून, योग्य कॅमेरा घेऊन, ते सगळं घेऊन आम्ही ती बनवली आणि फेस्टिव्हलमध्ये ज्यावेळेस आम्ही पाठवायला सुरुवात केली, त्यावेळेस त्याला खूप मोठं यश मिळायला सुरुवात झाली. अनेक कॅटेगरीमध्ये जिंकायला लागली. हे अनपेक्षित होतं, पण मला वाटतं, की याच्यापेक्षा मोठा टप्पा एखादी फिल्म बनवणं आहे. कारण ते आमचं टार्गेट आहे. एखादी हं, वेब हं. सीरीज बनवणं हे आमचं आता पुढे टार्गेट आहे. त्यामध्ये खुश खूप काळ आम्ही राहायचं नाहीये. कारण नाहीतर मग आम्ही तेच बनवत राहू आणि त्याच्यामध्येच राहू.
पण शॉर्ट फिल्म बनवत आजही बनवणारच आहोत शब्द सेल्फीसाठी. पण आमचं पुढे लक्ष आता या गोष्टी आहे. अच्छा. तुम्ही निर्माते आहात. अनेक जण हा कार्यक्रम आता बघणार आहेत, ही मुलाखत बघणार आहेत. तर एक निर्माता म्हणून जेव्हा तुम्ही नवीन कलाकारांना संधी देता, त्यावेळेला तुम्ही काय विचार करता? त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असतात? कारण युवा कलाकारांसाठी हे फार महत्वाची मुलाखत आहे. हो. मुख्य विचार हा असतो, की त्यांनी वेळ देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांची भाषा नीट असणं गरजेचं आहे. कोणतीही, पण मराठी बोलतोय, हिंदी बोलतोय, इंग्लिश बोलतोय. कोणती तरी भाषा एक आपल्याला खूप उत्तम आली पाहिजे आणि जर आपण मराठी भाषेमध्ये काम करणार असू, तर आपण ज्या काही बोली भाषेमध्ये आपली कला करतोय, तर ती आपल्याला यायलाच पाहिजे. समजा कोकणी असेल तर कोकणी भाषा, मराठी असेल तर जी कुठली आपण भाषा घेऊ त्याच्यामध्ये. त्याचबरोबर तुम्ही एकतर त्या कॅरेक्टरला सूट होताय का ते पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट असते, की तुमचा एरवीचा ॲटिट्यूड हा खूप महत्वाचा ठरतो. म्हणजे काही जण खूप उत्तम अभिनेते असतात. आपण पूर्वीपासून ऐकतो ते नवीन नटापर्यंतही आहे, की त्यांचा एरवीचा स्वभाव एवढा विचित्र असतो, की कालांतराने ते त्या टीममध्ये राहत नाहीत. म्हणजे टीम वर्क सुद्धा तुम्हाला करता येणं भाग आहे. आणि जे काही एक आपल्याला वाटतं, की खूप मोठं ग्लॅमर आहे, तर ते एक ग्लॅमर एका दूर अंतरावर आहे आणि कुठल्याही एका कलेमध्ये तुम्हाला मेहनत ही प्रचंड करावी लागते. त्यामध्ये तुम्हाला कुठलंही काम करताच आलं पाहिजे, तरच तुम्ही सर्व्हायव्ह होता. अनेक जण आमच्याकडे आहेत, अजयमध्ये आहेत, की जे जॉब करून सुद्धा नाटक करतात. अशांना सुद्धा अजय संस्था संधी देतं. आत्ताच आमचं एक नवीन नाटक सुद्धा येत आहे, त्याबद्दल सुद्धा मी सांगणार आहे. तर नाटकात येताना या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला प्रचंड मेहनत करायची आहे. आपलं पाठांतर चांगलं असलं पाहिजे आणि आपण आपल्या दिग्दर्शकाचं खूप ऐकलं पाहिजे. आपल्याला दिग्दर्शक कुठला विषय पोहोचवायचा आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेतलं पाहिजे. जरी तुम्ही कितीही खूप वेळ दिलात, पण जर तुम्ही नुसतंच बसून राहत असाल दिवसभर, तर त्या वेळ देण्याला काहीच अर्थ नाही आहे. तर तुम्ही खूप तुमच्या कलेवर अतिशय प्रेम असलं पाहिजे. तुम्ही फोकस सुद्धा असला पाहिजे त्याच्यामध्ये. तर या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. हो आणि मला वाटतं, की नवीन कलाकारांनी बॅकस्टेजवर सुद्धा काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे. नक्कीच, त्याचं कारण असं नक्कीच. आहे, की नाटकाच्या प्रत्येक अंगाची त्यांना माहिती असली पाहिजे. मी अभिनेता आहे, मी फार ग्रेट आहे, असं तुम्हाला वाटत असेल आणि मी फक्त स्टेजवरच काम करणार आहे, तर असं चालत नाही. कारण नाटकाच्या नाही. प्रत्येक गोष्टीची मग ते लाईट व्यवस्था असेल, ध्वनी व्यवस्था असेल, नेपथ्य असेल, रंगपट असेल, तर त्या प्रत्येक गोष्टीची माहिती त्या नवीन कलाकारांनी करून घेतली पाहिजे. असं करून सुद्धा घेतली मला पाहिजे. वाटतं. आत्ताच आपण तुमच्या आगामी नाटकाबद्दल बोलत होतो. हो. मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय आपण. तुमचं आगामी नाटक कोणतं? आमचं आगामी नवीन नाटक आहे ते म्हणजे सहर्ष सविनय सादर. हो, बरं. सहर्ष सविनय सादर हे 2 अंकी मराठी नाटक आहे. याचं लिखाण, दिग्दर्शन अर्थात डॉक्टर क्षितिज कुलकर्णी, निर्माता मी आहे. अजय स्टुडिओजद्वारा आहे आणि अजयचे युवा कलाकार याच्यामध्ये असणार आहेत. हे नाटक, या नाटकाचा शुभारंभाची तारीख आम्ही आजच जाहीर केलेली आहे, आषाढी एकादशी निमित्त आणि ते 26 जुलैला संध्याकाळी 6 वाजता म्हणजे शुक्रवारी डोंबिवली बालभवन येथे त्याचा पहिला प्रयोग होतो आहे. हे नाटक आम्ही प्रेक्षकांसमोर घेऊन जाण्यासाठी अतिशय उत्सुक आहोत. अनेक दिवसानंतर आम्ही नाटक करतोय. अनेक अडथळ्यांनंतर आम्ही आता पुन्हा प्रेक्षकांसमोर येतोय. अनेक अडचणींना आम्ही गेल्या काही दिवसात तोंड दिलं. पण आम्ही पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. आमचं नाटक पूर्ण तयार झालेलं आहे. तर आम्ही आता त्या दिवसाची वाट बघतोय, की तो कधी येईल शुक्रवार आणि कधी लगेच आमचे पुढचे प्रयोग लागतील. त्याची रोजची धावपळ सुरू आहे. तर आम्ही नक्कीच तुमच्या शहरात देखील यायचा प्रयत्न करू. मुंबई, पुणे, नाशिक असेल तर जिकडे-जिकडे पोहोचणं शक्य आहे आम्हाला आणि आमच्याबरोबर आमची टीम आहे. त्याचबरोबर आधीच्या नाटकाचा अनुभव सुद्धा आहे. त्यामुळे आता नाटक करताना बऱ्याच नवीन गोष्टी आम्ही काही ट्राय करतोय. प्रमोशनमध्ये असू दे, त्याच्यामध्ये असू दे. तर एक नाटकाचा अतिशय वेगळा विषय घेऊन एक तरुणांची कथा सांगणारं हे नाटक आहे. यामध्ये कला आणि आपलं जगणं आजचं आणि अगदी आजच्या काळावर बेतलेलं नाटक आहे. तर अतिशय वेगळा विषय घेऊन आम्ही सर्वांसमोर येत आहोत. तर आपल्या शुभेच्छा आम्हाला सर्वांना हव्या आहेत.
हो, शुभेच्छा नक्कीच आहेत. तुम्हाला भरपूर शुभेच्छा आणि प्रेक्षक सुद्धा अगदी खुश होतील कारण तुमच्या संकल्पना फार नवीन असतात. मला ते नाटकांची तुमच्या नावं सुद्धा इतकी आवडतात, की आता कुठे गेला चाणक्य, तुझा तू वाढवी पेशन्स, एक युवा उपनिषद म्हणजे हे नाव सुद्धा इतकं वेगळं असतं. त्याच्या मागची संकल्पना वेगळी असते. मला असं वाटतं, की तरुणाईचे जे प्रश्न आहेत किंवा तरुणाई आज जो विचार करते आहे, त्याच्याशी रिलेटेड नाटक तुम्ही नेहमी करत असता आणि त्यामुळं कदाचित ती खूप जास्त यशस्वी होत असतील. आज तुम्ही आमच्याकडे आलात आणि खूप वेळ दिलात, अतिशय मनमोकळी मुलाखत दिली. तुम्ही एरवी अतिशय शांत आणि गंभीर असता, त्यामुळे तुम्हाला बोलता का नाही हे माझ्यासमोरचं खूप मोठं आव्हान होतं. परंतु तुम्ही खूप छान मुलाखत दिलेली आहे आणि खूप चांगली माहिती सांगितली, मार्गदर्शन केलं. विशेषतः युवा कलाकारांसाठी ही मुलाखत खूप मार्गदर्शक ठरणार आहे. तर सर आपले खूप खूप धन्यवाद. आपले आभार, की आपण एवढा वेळ दिलात आणि इतकी सुंदर मुलाखत दिलेली आहे. रसिका धन्यवाद. तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा कोणत्याही क्षेत्रात भरीव कार्य करत जर समाज ऋण फेडत असाल, तर मला जरूर संपर्क करा. कदाचित पुढची मुलाखत तुमची असू शकते. त्यासाठी पाहत रहा लेखिका अश्विनी YouTube चॅनल. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या YouTube चॅनलचे सुद्धा धन्यवाद.